आज काय केलं? फुस. परिवहन खातं म्हणून पंक्चर झालं. पंक्चर झालं का? प्रश्न आहे माझा. काही चर्चा ज्या चालल्या होत्या मागील काही दिवसांमध्ये, कायदा बाह्य सक्तीच्या ज्या चर्चा चालवल्या होत्या अत्यंत खमंग पद्धतीनं, की आमच्या गरीब तबका असलेल्या कष्टकऱ्यांना तुम्ही असंच बोललं पाहिजे, तुम्ही तसंच बोललं पाहिजे, आणि तुम्ही भाषेत नाही बोलणार तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जा. एवढंच नाही तर पोट भरायला येतात इथपर्यंत असे शब्द वापरण्यात आले. मग तो अपमान रिक्षावाल्या कष्टकऱ्यांचा, टॅक्सीवाल्यांचा, देशातला हिंदू माणूस, जगातला हिंदू माणूस, हिंदू राष्ट्र भारत मानणारा माणूस धडधडीत पाहत होता. आणि हे चुका करणाऱ्यांपैकी माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक सुद्धा चुकले नव्हते. कारण त्यांना वारंवार बोलताना पाहिलं की पोट भरायला येतात. त्यांना हे माहीतच नव्हतं की देश आहे, हे राष्ट्र आहे, फर्स्ट नेशन, प्रथम देश, ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, प्रत्येकाच्या ध्यानामध्ये, कायद्यामध्ये, भारतीय संविधानामध्ये. परंतु आपण काय करत आहोत याचं भान जेव्हा माणसाला राहत नाही, तेव्हा अशा अक्षम्य प्रकारचे गोष्टी हातून होत असतात. आणि त्यातलीच बाब म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या विभागाने चूक करून दाखवली. ती चूकही कधी केली लक्षात घ्या. 2 तारखा फारच चुकीच्या इतिहासात लिहिल्या जातील अशा प्रकारची चूक केली आणि क्रिटिसाइज केले जातील नेहमी प्रताप सरनाईक त्या चुकीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे कायदा तशा प्रकारचा नसताना, कायद्यात तशा प्रकारची म्हणजे केंद्रीय कायदा ट्रान्सपोर्टच्या संदर्भातला जो कायदा आहे, केंद्रीय कायदा, मोटर व्हेकल ऍक्ट आणि महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्समध्ये तशी काही स्पष्टोक्ती नसताना 14 एप्रिल जर आपण तारीख एखादी प्रेस नोट काढण्यासाठी म्हणजे ठरवली आणि त्या तारखेला जर आपण असं म्हणालो की ह्या तारखेला म्हणजे कामगार दिनापासून म्हणजे 1 मे पासून कष्टकऱ्यांनी, ऑटो रिक्षावाल्या कष्टकऱ्यांनी मराठी सक्तीनं बोलावं, नाही बोललं तर राज्याच्या बाहेर जावं, इथपर्यंत ते सगळं बोलल्या गेलं. तशा प्रकारची म्हणजे मी तर म्हणतो तशा प्रकारचे दिवसच का निवडण्यात आले हे सुद्धा म्हणजे समजण्याबाहेरच्या गोष्टी आहेत. एकीकडे 14 एप्रिल हे वंचितांना न्याय देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी, जगातल्या दीन दुबळ्यांसाठी जन्माला आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या दिवसाच्या औचित्यापासून ते 1 मे म्हणजे कामगार दिनांपर्यंत हे सगळे लोक पाहत होते की हे काय चाललेलं आहे. परंतु आम्ही सातत्यानं म्हणत होतो की तुम्ही कोणत्याच प्रकारची बंदी घालू शकणार नाहीत, तुम्हाला तशा प्रकारची बंदी घालता येत नाही. आणि मग आज काय केलं? फुस. परिवहन खातं म्हणून पंक्चर झालं. पंक्चर झालं का? प्रश्न आहे माझा. तुमच्या अपप्रवृत्त असंविधानिक मी विचार म्हणेल, या विचारामुळं राज ठाकरे सारख्या माणसानं बघा राज ठाकरे सारख्या माणसांनी काय केलंय आज. प्रताप सरनाईक, यू आर रिस्पॉन्सिबल. राज ठाकरेंनी एखाद्या मग कोणी व्यक्ती असो, ज्या प्रकारे संजीव निरुपमाच्या गाडीवर जे काही हल्ला झाला किंवा काही त्रास झाला, त्यांना त्रास करणाऱ्या लोकांना बोलून सत्कार केला. ही संस्कृती आहे का? हे करण्यासाठीचा प्रताप सरनाईक तुमचा निर्णय होता का? हे पाहण्यासाठीचा निर्णय होता का? तुमचं स्टेटमेंट आहे का या गोष्टीवर? तुमचं ह्या गोष्टीवर स्टेटमेंट नाही. मी राज ठाकरेची निंदा करतो, निषेध करतो. प्रताप सरनाईकांनी सुद्धा निषेध आणि निंदा करणं आवश्यक होती. माननीय संजीव निरुपम शिवसेनेचे नाहीत का? त्यांना हल्ला करणाऱ्यांचा जर सत्कार होत असेल तर प्रताप सरनाईकांची जिम्मेदारी काय? हल्ला कुणाच्या कृतीमुळे झाला, कोणाच्या कार्यप्रणालीमुळे झाला? कारण मीमांसा केली तर रूट कोण आहे, रूट कॉज कोण आहे, जड़ कोण आहे इस बात की? ही राज ठाकरेची संस्कृती आणि
अज्ञानीपणाचा म्हणजे ज्या प्रकारे ते बोलत राहिले, अज्ञानीपणानं व्यक्त होत राहिले प्रताप सरनाईक, त्यांच्यामुळे महाराष्ट्रानं पाहिलेलं ते चित्र. आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही भीक घातली नाही. आमच्या केसापर्यंत, आमच्या गाडीपर्यंत यायची, कारण आम्ही कायदेशीर माणसं आहोत. धजत नसतात लोक. मला त्यामुळे हे सांगायचंय की आज प्रताप सरनाईक यांना जर आपण बघितलं असेल तर स्पष्टपणे प्रताप सरनाईक यांची बॉडी लँग्वेज आज काय सांगत होती. आम्ही हेच सांगत होतो की शिवसैनिक तुमच्यासोबत नाही. आम्ही हेच सांगत होतो. कारण का शिवसैनिक तुमच्यासोबत नाही? ह्या राज्यामध्ये